आयुष्य बदललंय आता. मेकअप रूम मधले फोन्स वेगवेगळे ऐकू येतात आम्हाला की अहो नाही आई मी खरी सासू आहे या खोट्या सासू आहेत असं आहे. जेव्हा मजा करायची असते तेव्हा म्हणजे माझ्या सासूबाईंसारखी कुठली व्यक्ती मी आज तागायत बघितलेली नाही. सगळ्यांचे ज्ञानदा हसली, काव्याने हसणं अपेक्षित नव्हतं. तर चालू सीन मध्ये पण आमचा प्रेक्षक मनातून बाहेर येतो. पुन्हा एकदा मी आले लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर. आपण सगळे बघतोय की खूप काही ड्रामा सुरू आहे मालिकेत, पण आत्ता ही जी सासू सुनेची जोडी आहे ना, त्यांच्यामुळे सिरियलमध्येही मजा येते. पण आता ऑफ कॅमेराही तुमची नोकझोक सुरू असते. तुमची टीम आहे ना सेटवर. मला तू तू काउचवरनं उठून तिथे गेलीस तेव्हा ज्ञानदा पण आली होती. चल आता आपण जाऊन बसूया परत. परत काउचवर जाऊन बसूया. इथे बसून ही ऑब्झर्व करते साडी. नाही हा ते असं थोडं अपसुक होतं. पण कॉंग्रॅच्युलेशन्स ज्ञानदा. सगळ्या प्रेक्षकांकडनं सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण का मस्त क्यूटसा असा छोटे गाणी असा मस्त सोहळा झाला, लग्न सोहळा. आणि तू सुद्धा गेली होतीस लग्नाला गेली होतीस है ना, की कॉम्प्लिमेंट आहे आता ऑन कॅमेरा सुनेला लग्नातल्या लुकची. तिच्या प्रत्येक लुक मध्ये गोड दिसत होते. काल का परवा पण मी तिला असं व्हिडिओ बघत किती छान ही नऊवारी, खूप मला ते नऊवारीचा लुक तर खूपच आवडला. त्यामुळे काय गोड तर ती दिसतेच. पण ज्ञानदा त्या सगळ्या झोनमधनं आता बाहेर येतेस का हळूहळू, की अजून सगळं सुरूच आहे, सगळ्यांचे फोन? नाही हा फोन्स वगैरे येत आहेत आणि एव्हरीबडी इज विशिंग. पण आता कामालाही सुरुवात केलेली आहे, कंबर कसलेली आहे. त्यामुळे आता ते एक बॅलन्सिंग ऍक्ट सुरू आहे. पण आयुष्य बदललंय आता. मेकअप रूम मधले फोन्स वेगवेगळे ऐकू येतात आम्हाला की अहो नाही आई वगैरे असं जे असतं ना, सासूचा फोन, मग भाच्या पुतण्यांचा फोन, हो ती एक ऍडिशन झाली आहे, एक क्यूट ऍडिशन. काकू, कोणीतरी आपल्याला काकूच म्हणतंय, कोणीतरी वहिनीच म्हणतंय वगैरे. मला काकू म्हणाले वगैरे असं एक तिला एक मज्जा येते. आत्ता ना खरं तर लगीन सराई सुरू आहे आणि आत्ता म्हणजे फुल स्विंगमध्ये सगळ्यांची नवीन नवीन लग्न झाली आहेत. मला सांग, आम्हाला सगळ्यांना पण खूप उपयोगी पडेल. ते ना खूप स्वतःला बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण का आपण खूप ओव्हरवेल्म होऊ शकतो की काय घडतंय, सगळं फटाफट घडतंय. पण मला सांग, तू स्वतःही ट्राय केलंस की काय काम ठेवण्यासाठी स्वतःला, आणि ठीक आहे होऊन जातं, गो विथ द फ्लो. छान आहे प्रश्न, मला आवडला. हां ॲक्च्युली सगळ्यात म्हणजे तू तुझ्या प्रश्नातच उत्तर दिलंस. खरं तर गो विथ द फ्लो इज द बेस्ट थिंग एनीबडी कॅन डू. आणि खरं तर नाही नॉट एनीबडी कॅन डू, शुड, म्हणजे सगळ्यांनी असं करायला पाहिजे. खरं तर गो विथ द फ्लो, जे काही येतंय ते म्हणजे कितीही, आणि ह्या सगळ्यामध्ये कितीही प्लॅनिंग केलं, कितीही ठरवून गोष्टी केल्या तरी आयत्या वेळी आपल्यासमोर काय येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. बऱ्याच गोष्टी अशा घडतात ज्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड नसतो. पण मला असं वाटतं की आपण स्वतःवर, आपल्या पार्टनरवर आणि आपल्या फॅमिलीवर, पण फॅमिलीपेक्षाही जास्त ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवणं आणि आपल्याला हा कॉन्फिडन्स असणं एकमेकांवर की आपण कोपअप करू शकतो. फक्त आपल्याला डोकं शांत ठेवलं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये. कोणाकोणाचा विचार करायला पाहिजे. कुठल्या गोष्टी निग्लेक्ट केल्या तरी चालणार आहेत त्या सगळ्यामध्ये. फार त्रास आपण स्वतःलाही द्यायचा नाही. जे गरजेचे आहेत तेवढे विचार करायचे, बाकीचे सोडून द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी ओघाओघाने होत जातात अगं. म्हणजे मी तरी गो विथ द फ्लो हे माझं खरं तर ब्रीदवाक्यच आहे. सिरियसली सांगते, ब्रीदवाक्यच आहे. आणि एकतर इथे सेटवरतीच आम्ही किती आता म्हणजे 12, 14, 15 तास सेटवरतीच असतो. त्यामुळे माझं सगळं प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी फोनवरती सुरू होत्या. तिकडे सगळे माझे आईवडील, हर्षदची फॅमिली, म्हणजे आता माझं सासर हे सगळे तिकडे काही ना काही तयारी करत होते. मी फोनवर बोलत होते. सो होतील, होगा सब ठीक होगा, जस्ट गो विथ द फ्लो, हेच माझं आणि हर्षचं दोघांचंही होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे एका अर्थी चांगली गोष्ट आहे की ह्या तयारी पिरियडमध्ये आणि लग्न झाल्या सुद्धा आम्ही दोघंही शूटिंगमध्ये बुडालेलो आहोत. त्यामुळे आम्हालाही तेही स्ट्रगल होतं की माझ्यासाठी हर्षद कधी फोनवरती अवेलेबल असणार आहे आणि त्याच्यासाठी मी कधी अवेलेबल असणार आहे. सो तो पॅकअप नंतरचा वेळ 1-2 तास, 1.5 तास, 2.5 तास हे फक्त ते लग्नाच्या डिस्कशन्स आणि ह्या सगळ्यामध्ये जायचे. पण या मॉरल ऑफ द स्टोरी इज गो विथ द फ्लो.
सुरुवातीला हर्षद आणि तुझा इंटरव्ह्यू जेव्हा झाला तेव्हा आधी असं वाटलं की हर्षद खूप शांत आहे, पण नम्रताच्या ब्लॉगमध्ये कळलं की तो फुल ऑफ लाईफ आहे. आणि सेम तुझ्या सासूबाई सुद्धा काय नाचल्या होत्या हळदीमध्ये. कमाल आहे त्या. नाही नाही, त्यांची एनर्जीज म्हणजे अनमॅचेबल आहे. आणि आय एम ग्लॅड की असं एक कॅरेक्टर किंवा अशी एक व्यक्ती घरात आहे जी प्रचंड लाईव्हली आहे, ज्यांचं सगळीकडे लक्षही, सगळ्यांकडे लक्षही तितकंच असतं, पण त्या ह्याची खबरदारी घेतात की सगळं हसत खेळत व्हावं. हक्काने तेवढ्याच दटावून सांगतातही गोष्टी, पण प्रेमही त्यांचं सगळ्यांवरती तेवढंच आहे. आणि जेव्हा मजा करायची असते तेव्हा म्हणजे माझ्या सासूबाईंसारखी कुठली व्यक्ती मी आज तागायत बघितलेली मला सगळ्यात नाही. त्यांचं आवडलं होतं दुसऱ्या दिवशी त्या यांना म्हणाले त्या झोपा तुम्ही आधी, झोप काढा मग बाकी आपण बघू. मला इतकं आवडलं. नाहीतर घरातल्या सासूला जनरली हे पण करूया ते पण करूया, तर ते मला फार आवडलं त्यांचं. प्रेशर येऊ शकतो ना की आता बाबा काय करावं लागेल दुसरं. मी सासू मला खरंच तो व्हिडिओ मी बघितला म्हणजे भाई या बी मस्त आहे ना, त्याचा तर सेट आहे. कोणी नसेल ते झाले, सासूबाईंना घेऊन मी क्लबला जाते ना. हो, अरे हो हो हो. निलाव आणि नाचा. सो ऋजुताई, इतक्या वर्षांचा संसार आहे, पण आज एक टिप द्यायची झाली किंवा ती सगळ्यांनाच युजफुल पडेल ती काय असेल? मला वाटतं पेशन्स हा कीवर्ड आहे. एकूणातच म्हणजे आमच्या क्षेत्रात किंवा आपल्या क्षेत्रात काम करण्यासाठी पण एकूण संसार टिकवणं, वेगवेगळी माणसं हँडल करणं, या सगळ्यासाठी डोकं शांत ठेवून पेशन्स असावा. तो मिळवायला हवा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी, तरच तुम्ही तरू शकाल. आणि तू आता सगळ्यांना अक्कलकोटचा प्रसाद दिलास है ना, ती कुठेतरी आपल्याला ते लागतं ना की आपल्याला एक सेंट ठेवायला एक स्पिरिच्युअल एनर्जी लागते. किती स्पिरिच्युअल आहेस मुळात, आणि जाऊन आलीस तू अक्कलकोटला, तोही एक्सपिरियन्स. हो, माझा मंगळवेढ्याला एक कार्यक्रम होता आणि त्या सोलापूरच्या आसपास जायचं म्हणजे स्वामी बोलवूनच घेतात आपल्याला. त्यामुळे हो, जाऊन छान दर्शन झालं. मग आता तिथे नवीन बिल्डिंग उभारतायत, अन्नछत्र 5 मजली करतायत, त्यामुळे आपल्या सगळ्यांची अजून सोय होणार आहे. जे अन्नछत्र एकाच ठिकाणी होतं, बाहेर लाईन असायची, त्याच्याऐवजी 5 मजली असणार आहेत. त्यामुळे ते सुद्धा रिनोव्हेट करतायत, हे बघून खूप छान वाटलं. त्यामुळे पुन्हा पुन्हा जायला पाहिजे. आणि स्पिरिच्युअल हो, माझा विश्वास निश्चित आहे, पण पूर्ण बुडून गेली आहे त्याच्यात असंही नाही. सो मध्य गाठून करते मी ते. आणि आज ॲक्च्युली हिला खूप आनंद झाला की आजच्या दिवशी तो प्रसाद मिळाला. हो हो हो, म्हणजे तिचं चालू होतं की प्रसाद घेऊन जायचा, सेटवर घेऊन जायचंय. आणि ते असं आता आवराआवरीमध्ये सकाळी काही कारणांनी राहून गेलं, हे झालं. सो आज तिने तो प्रसाद, आज गुरुवार आहे, आज गुरुपुष्यामृत आहे, आणि त्या दिवशी आम्हाला अक्कलकोटचा प्रसाद ऋजुता देशमुखांच्या हस्ते मिळाला. सो मला ते असं एकदम छान वाटलं. असं वाटलं आहेत स्वामी मला आहेत. असं वाटलं की ते पण घडवून आणतात ना गोष्टी. उगाचच माझ्याकडनं राहिलाय, मी फ्रीजमध्ये ठेवून दिलाय आणि अरे न्यायचाय. आणि आज नेताना मी काही गुरुवार म्हणून आज नेलेला नाहीये, ही म्हणाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ओ अच्छा असं. मी आत्ताच एक कोट वाचलं येता स्वामींचं ते पेज आहे त्याच्यावर, की गोष्टी आधीच लिहिलेल्या असतात, सो आपण विचार करून उगाच त्याला कॉम्प्लिकेट नाही करायचं. आणि माझ्याही नशिबात तो प्रसाद होता म्हणून तो आज. आणि खरंय अगदी. म्हणूया की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. आणि आता सिरियलमध्ये सुद्धा बघूया काय होतंय, काय रिझन आहे आणि कसं काय गोष्टी पुढे जाणार आहेत. सो त्याबद्दलही आम्हाला प्रेक्षकांना एक अपील करा की काय एक म्हणजे इंटरेस्टिंग तर आहे, पहिल्या दिवसापासून ही मालिका इंटरेस्टिंग आहे, पण काय सो स्वीट ऑफ यू. फारच रंजक वळणावर आलेली आहे मालिका, असं मी म्हणेन, एक ऑडियन्स म्हणून सुद्धा. कारण आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की काव्या ही प्रेग्नन्सी ॲक्सेप्ट करणार आहे का, किंवा असं वाटत होतं की नाहीच करणार, किंवा आता ती म्हणजे अबॉर्शनपर्यंत जाईल की काय, इथपर्यंत काव्या छू करून आलेली आहे. पण तिने ॲक्सेप्ट केल्या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्यामध्ये सासूबाई, माझी नंदिनीताई, पार्थ देशमुख स्वतः, माझं पूर्ण कुटुंब काव्यासोबत होतं. काव्याला दिलं गेलेलं मोटिवेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आणि नंदिनीताईचं तोपर्यंत पॅरलली सगळं मख्खन सुरू होतं. आता गोष्ट उलटी घडायला लागली आहे. आता काव्याचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मध्ये दिव्या आली आहे, आता जरा त्रास द्यायला, डोक्याला शॉट देतीये ती काव्याच्या.
पण शी विल कोप अप विथ इट. हा, पण आता ते एक स्ट्रगल नंदिनी ताईच्या आयुष्यात आहे आणि नंदिनीचा स्वभाव बघता तो जो प्रॉब्लेम ती फेस करते आता, तो ती लगेच कोणाला कळू देईल असं तर मला अजिबातच वाटत नाही. माझ्यापर्यंत तर ती नाहीच येऊ देणार, कारण ती हा विचार करणारच की ह्याचा माझ्या काव्याला त्रास व्हायला नको, तीही प्रेग्नंट आहे हा विचार ती करेलच. सासूबाई हुशार आहेत, त्यांना आपसूक कळलं तर गोष्ट वेगळी. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जरा एकमेकांमध्ये छान गुंतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या म्हणजे एकीकडे काहीतरी छान सुरू आहे, एकीकडे जरा एक रफ पॅच आलेला आहे. आता ह्याचा बॅलन्स कसा होणार आहे त्या कथेत आणि इथून पुढच्या एपिसोड्समध्ये हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणजे एक ऑडियन्स म्हणून सुद्धा मला कधी कधी कुतूहल वाटतं की कसं काव्या कोपअप करेल जर दिव्याने काही किडे केले तर. किंवा आता नंदिनीचं हे कळल्यावर आम्ही काय रिॲक्ट होणार आहोत, किंवा ते असं होऊ शकतं की बाबा काव्याला जरा लेटच कळेल, मग काव्या हर्ट होऊ शकते का, किंवा काय. सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. हे प्रश्न पडणं चांगलं आहे, कारण त्यानेच उत्कंठा वाढतीये की आता काय होईल स्टोरीमध्ये पुढे, एपिसोड्समध्ये पुढे. बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत की असं करू नका, असं करा, हे करा, ते करा. सो ह्या सगळ्या कमेंट्स वाचूनही आम्हाला फार हुरूप येतो ग काम करायचा. एक्झॅक्टली, म्हणजे ती इन्व्हॉल्वमेंट बघून फार मोटिवेशन मिळतं. दर एपिसोडमध्ये काहीतरी आपण एक इंटरेस्टिंग फॅक्टर आणावा. आम्ही आत्तापर्यंत म्हणतो, इनफॅक्ट मी म्हणजे लग्न सगळं झाल्यानंतर जेव्हा मी आले तेव्हा मला राडा सीन होता एक, मला असं झालं की मला असं एक छान सीन करायचा आहे वगैरे. त्यावर मला रुजुताताईच म्हणाली होती की नो अरे ड्रामा पाहिजे, आता तू बघ काय चाललंय वगैरे. मग ज्ञानदा इज बॅक. मग सगळं मला सांगितलं, अगं हे झालं, कारण मला एपिसोड्स बघायला वेळ मिळाला नव्हता तिकडे. म्हटलं ओ सो मच इज हॅपनिंग. सो आता कालचा किस्सा सांगणार तर ती जसं म्हणते की आम्हीही कधी कधी कसे प्रेक्षक होतो, चालू सीन मध्ये हिच्या अंगात प्रेक्षक आला होता. काल दिव्याला मी जे बोलते तो माझा टोन बहुतेक खूप कॉमिक लागला होता आणि ही हसली म्हणजे ज्ञानदा हसली, काव्याने हसणं अपेक्षित नव्हतं. तर चालू सीन मध्ये पण आमचा प्रेक्षक मनातून बाहेर येतो. तर मी काहीतरी असं दिव्याला कुचकं बोलते, त्याच्यावर ही फुटली होती. हो ना. आणि मला हो आणि ही खरं तर इथेच तो कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते की काय, असं मला वाटतं की जेव्हा आम्ही तो सीन करताना एन्जॉय करतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की प्रेक्षक सुद्धा बघताना ती गोष्ट एन्जॉय करतील. पण छान आहे, दिव्या हा फॅक्टर सुद्धा खूप गोड आहे, कॉमिक आहे, त्याच्यामुळे मजा येते करायला. छान काम करते ती. हो, खूपच गोड काम करते. इनफॅक्ट तिचीही रिॲक्शन, आता माझा आणि दिव्याचा पण एक खूप फन सीन एक झालाय काल, तर गेल्यानंतर तिची अशी मला मजा आली आज. असं तिला मजा येते. तिचा पहिला दिवस मी तिला विचारलं काय कसं वाटतंय वगैरे, हे मला छान वाटतंय इथे ह्या सेटवर येऊन, छान पॉझिटिव्ह. म्हटलं वा पॉझिटिव्ह वाटतंय, छान वाटतंय ना, हे महत्वाचं. म्हटलं लेट्स टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. आणि आता तीही एक पार्ट आहे LNHP टीमचा. सो एक छान ॲडिशन झालेली आहे. आता तिच्याबरोबरही काम करायला मजा येईलच. आणि रम्याची वाट बघतोय आम्ही. आय होप लवकर बरी हो. आता ह्या निमित्ताने प्रेक्षकांना आम्ही हेही सांगू इच्छितो, कश्मीरा बरी आहे, ऑपरेशन झालेलं आहे तिचं. शी इज व्हेरी हेल्दी, फिट अँड फाईन. कारण तिच्या काळजीपोटीही खूप कमेंट्स येत आहेत आमच्या रील्सवरती, फोटोवरती, कशाहीवरती, प्रोमोजवरती ही कमेंट्स येत आहेत. सो कश्मीरा बरी आहे. फक्त ती सध्या तिचा गुडघा ऑपरेट केला गेला कारणाने रेस्ट करते आहे. ती
धडधाकट व्यवस्थित झाली की ती येईल. जॉईन उलट करेलच. आम्ही आणि तिला सांगतोय की पायाचं आहे बाबा, काळजी घे Yes, yes. आणि पूर्ण बरी झाल्याशिवाय येऊ नको, कारण ती पण अशी आहे की हा चल जाऊ दे मी करते, मग हो. ते आयुष्यभराचं होईल माहितीये ना, त्यामुळे येईल ती लवकर, पण सगळं वाट संपवून बघतोय आम्ही, येईल. वाट बघतोय लवकरच हो. तिने यावं आणि लवकर तिच्या बरोबर धमाकेदार धमाकेदार. सीन्स. येस आणि सगळ्यांना प्रेक्षकांमधल्या ज्या सासू आहेत ना किंवा होऊ पाहणाऱ्या सासू आहेत त्यांना वाटत असतं की आपल्याला काव्यनंदिनीसारख्या सुना मिळाव्यात, पण आता ज्ञानदाची सासू एकदम खुश असेल, फ्लेक्स करत असतील ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, माझी काव्य मला सांगत होत्या ना, माझ्या कोणी जर आलं ना भेटायला, मी खरी सासू आहे, या खोट्या सासू आहेत, असं आहे. भेटायचा योग यावा लवकरच. पण थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेच्या संपूर्ण या ड्रामा सीन्स. थँक्यू थँक्यू सो मच.